नमस्कार दादा. नमस्कार. यावर्षी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा रथ ओढण्याचा मान तुमच्या बैलजोडीला मिळाला आहे. तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? अ, हा जो मान आमच्या रानवडे कुटुंबातील आमचा पुतण्या हं. हर्षवर्धन प्रदीप रानवडे हो. या नावाने आम्ही अर्ज केला होता. हं. तो मान भेटला आम्हाला. खूप अत्यानंद झालेला आहे. आनंद हा शब्दात व्यक्त न होण्यासारखा आहे. तुमचं नाव काय आहे याबद्दल मला थोडी माहिती द्या आणि या बैलांबद्दलही थोडीशी माहिती द्या. माझं नाव पांडुरंग दत्तात्रय रानवडे, राहणार आळंदी देवाची. ही जी पाठीमागं जी बघताय आपण बैल, इकडं भीम आणि हा अर्जुन. हं. ही ह्या वर्षी माऊलीचा जो चांदीचा रथ आहे तो ओढण्याचा मान ह्या बैलजोडीला भेटलेला आहे. तुम्ही या 2 बैलांची नावे सांगा. ह्या बैलाचं नाव आहे भीम आणि ह्या बैलाचं नाव आहे अर्जुन. तर ही जोडी कर्नाटक राज्यातून आपण आणलेली आहे खरेदी करून. तर किती दिवस झाले तुम्ही हे बैलजोडीला आणून? आता ही बैल जोडीला आणून आपण गणपतीच्या टायमिंगला आणलेली आहे. जवळजवळ 10 महिने ते 11 महिने झालेली आहे ही जोडी आणून. हं. तर या बैलांचा पूजा विधी वगैरे काही असतो का? ही जी आपली ह्या जोडीची भव्य अशी मिरवणूक पूर्ण आळंदी शहरामध्ये निघून शेवटी माऊलींच्या महाद्वारात जाऊन त्याची सांगता होती. तिथं विश्वस्त प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ह्या जोडीची विधिवत पूजा केली जाते. तुमच्या घराण्याकडं मान आलाय बैलजोडीचा, तर तुम्ही याला जबाबदारी म्हणून बघता की भाग्य म्हणून बघता? तर ही प्रथमतः हे भाग्य आहे, म्हणजे जोडीचा मान भेटणं, आणि जबाबदारी पण तेवढीच मोठी असती की हे बैल ते आपला पालखी सोहळा आहे तो पूर्ण नियमानुसार चाललेला असतो. वेळेला फार महत्त्व असतं. त्यामुळं जबाबदारी आपल्या टायमिंगनुसार बैलांनी आपला रथ त्या त्या ठिकाणी दुपारी पोहोचवणे ही खूप मोठी जबाबदारी असते. तुम्ही या बैलांची थोडीशी विशेष काळजी घेता का? म्हणजे यांना काही ट्रेनिंग वगैरे देता का? यांचा जेव्हापासनं बैल आणलेले आहे तेव्हापासनं आम्ही त्यांच्याकडून खूप शेतीतले कामं करून मेहनत करून घेतो, जेणेकरून त्यांना वारीचा पूर्ण महिनाभर त्रास नाही झाला पाहिजे ही आम्ही दक्षता घेत आलेलो आहे. मग आता वारी सुरू झाल्याच्या नंतर एक महिनाभराचा प्रवास असतो, तर तुम्ही त्यांची दैनंदिन काळजी कशी घेणार? दररोज त्यांचा खुराक त्यांना टायमिंगनुसार देणे, त्यांना गरम पाण्याने आंघोळ, थकलेले असतात रथ ओढून, तर जिथं मुक्काम असन एक्स्ट्रा तिथं गरम पाण्याने त्यांना आंघोळी वगैरे घालून त्यांची हम्म. काळजी आम्ही घेत असतो. तर पालखीमध्ये लाखो भाविक असतात, तर ते बैलांचे दर्शन घेण्यासाठी येतात, तर बैल त्यांना मारत नाहीत, हे का असं होतं? भाविकाची म्हणजे प्रत्येकाची श्रद्धा असते. माऊलींच्या पादुकाला आपले हात नाही लागले तरी हे जे नंदी आहेत ह्यांना जरी आपला स्पर्श झाला तरी हे माऊलींचं दर्शन आपल्याला झाल्यासारखं आहे हे वाटतं, म्हणून भाविक त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतात. तर दादा, हे 2 बैल एकदम एकसारखे दिसतात, हा. तर हे एकाच गायचे आहेत का? नाही, हे बैल जरी एकसारखी दिसायला असली तरी ह्यांच्या आणि ह्या बैलाच्या म्हणजे 150 किलोमीटर अंतरावरून फरक आहे. म्हणजे हे वेगवेगळ्या जागेवरून आणलेत का हा तुम्ही? वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून आम्ही खरेदी केलेले, त्यांची लांबी रुंदी मोजून, म्हणजे जवळजवळ 60 ते 70 बैल आम्ही तिथे बघितली कर्नाटक राज्यात. त्यांची मेजरमेंट लावून एका बैलाच्या ठिकाणी दोनदा आम्हाला जावं लागलं, तेव्हा ते जोड लागला आपला एकसारखा. म्हणजे बैल निवडताना काही विशेष गोष्टींची काळजी घ्यावी लागते का? बैल निवडताना प्रथमतः त्यांची नखी, खुरी, पायात बैल मजबूत आहेत का, ते छातीत रुंद आहेत का, आणि हे जो आता त्यांना हे भार पाडणार आहे रथाचा तो हो. पेलन का, या सगळ्या दृष्टिकोनातून बघून ते बैल खरेदी केली जाते. तर आजच्या आधुनिक युगात माऊलींचा रथ बैलजोडीच ओढते, तर तुम्ही आजकालच्या तरुण पिढीला काय सांगाल? हे जे पहिल्यापासून चालू आलेले बैलांची परंपरा आहे, हो. तर ते पुढं कंटिन्यू राहावं, आणि आजच्या तरुणांमध्ये ही जी जोडी बैलजोडी राहता लागते ही क्रेज आहेच, हे दिसून येते. आपण पुणे असेल, सासवड असेल, तरुणांचा प्रचंड मोठा सहभाग असतो या 2 टप्प्यांमध्ये. जेव्हा तुम्ही पहिली वेळेस पालखीमध्ये बैलजोडी घेऊन गेला होता, तेव्हाचा तुमचा अनुभव कसा होता? माझी पहिली वारी 2009 साली मी सुरुवात केली, तर हा, हा. त्यावेळेस असं वाटलं होतं ही जी वारी इथं राहण्याची काय सोय, कशाची काय सोय, एवढा समुदाय कशी काय व्यवस्था होईल, त्याच्याबद्दल मला उत्सुकता लागली होती की बरोबर. ही वारी आपली कशी काय पार पडेल.
पण ही वारी अशी आहे की वारी पूर्ण आपण करून आलो तरी समजत नाही की आपले कष्टाचीच कमतरता तिथं जाणवत नाही. बरोबर. माऊली आपले सर्व वारी पार पाडत असते. जेव्हा वारीतून बैलजोडी चालते तेव्हा त्यांना भरपूर म्हणजे असं त्रास होत असेलच. त्रास होतो. हा, तर तेव्हा तुमच्या मनात म्हणजे काय भावना येतात? भावना म्हणजे जड अंतकरण होतं की ज्या वेदना ते एक मुकाजीव आहे तो आपल्याला बोलू शकत नाही माणसांप्रमाणे की मला वेदना होत्या. पण ते खूप आपल्या मनाला त्रास होतो की त्याला जर वेदना होत असेल, जर तो खात नसेल बैल, खाणं पिणं जर कमी केलं तर मग आपल्या मनाला खूप वाईट वाटतं. बरोबर. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की तुमच्या घराण्याला मान मिळालाय बैलजोडीचा वगैरे, पण त्यांना त्याच्या मागची परिस्थिती माहीत नसती की तुम्ही कसे सामोरे जाता म्हणून. मग तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगू शकता? मान मिळणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते. मान म्हणजे नुसता आपल्या पेपरला बातमी येणे ह्याच्यासाठी उपलब्ध नसतं, पुरेसा नसतो. ही जी जबाबदारी असते पूर्ण महिन्याभराची, बरोबर. त्याला स्वतः बैल मालकाला सामोरे जावं लागतं. हा, हा. उद्या जर बैलांनी खाल्लं, खाण्यात त्यांचं कमी झाले, आजारी पडला, तर तिथं दुसरा बैल उपलब्ध करून 16 तर काय थांबत नसतो, थांबत नाही. तो बरोबर. पुढे जात असतो. 16 नियमांनी भरलेला असतो, त्यामुळं वेळेत सर्व चाललेलं असतं. त्यावेळेस आपली मालकाची जबाबदारी असते की आपले बैल तंदुरुस्त राहावी व जो आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी हे निर्विघ्न हा टप्पा पार पाडावं, ही प्रत्येक मालकाची मोठी जबाबदारी असते. म्हणजे मान मिळलं तेवढ्या पुरतं ते मर्यादित नसतं, बरोबर. जबाबदारी असते खूप मोठी. तर दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला ही बैलजोडी दाखवली, त्याच्याबद्दल माहिती दिली. आमच्या प्रेक्षकांनाही कळालं की याची माहिती कशी आहे ती, की मानाची बैलजोडी त्यांनाही बघायला भेटेल व्हिडिओच्या माध्यमातून. तर त्याच्यामुळं तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.